आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मातंग समाजातील महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा या मागणीसाठी समाजसेवक नंदा पुणकर आणि महाराष्ट्र मातंग मांग समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी पत्रकार परिषद घेत शासनाचे लक्ष वेधले। यावेळी त्यांनी मातंग समाजातील महिलांची अत्यंत विदारक परिस्थिती मांडली आहे। आजही अनेक महिला स्मशानभूमीत जाऊन प्रेताच्या राखेमधून मिळणारं गुंजभर सोनं, इतर वस्तू, बांबू, कामट्या, नैवेद्य, फेकलेले कपडे यावर उदरनिर्वाह करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। काही महिला अमावास्येला मागून तसेच कचरा गोळा करून संसार चालवत आहेत। सराफ बाजारातील कचरा वेचूनही अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। आजच्या आधुनिक काळातही मातंग समाजातील महिलांवर अशी अमानवी परिस्थिती ओढवणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं सांगत शासनाने तातडीने त्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली। या संदर्भात मंत्रालयात 2 बैठका पार पडल्या असून अद्याप कोणताही अध्यादेश काढण्यात आलेला नाही किंवा पुनर्वसनासाठी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून मातंग समाजातील शोषित, उपेक्षित आणि वंचित महिलांना न्याय द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे। तसेच पत्रकार बांधवांनीही आपल्या लेखणीच्या माध्यमातून हा प्रश्न शासन दरबारी पोहोचवावा असं आवाहन समाजसेवक नंदा पुणकर आणि अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी केलं आहे। खऱ्या अर्थानं 2014 पासून मातंग समाजातील नाशिकमधील ज्या महिला आहेत त्या स्मशानात जातात, प्रेत जाळल्यानंतर प्रेताच्या राखीमधून उदरनिर्वाह करतात। म्हणजे प्रेत जाळल्यानंतर प्रेताच्या राखीमधून मिळणारं जे मेटल असेल, धातू असेल, सोनं असेल, चांदी असेल किंवा पितळ असेल, ते विकून स्वतःचा उदरनिर्वाह करतात। ते नाही मिळालं तर बांबू, कामट्या किंवा फेकलेल्या वस्तू आणि नैवेद्यावर प्रबोधित करतात। त्याचबरोबर काही मातंग समाजाच्या महिला आमुषा मागतात, तेही उत्कृष्ट दर्जाचं धान्य असते। आणि काही महिला सराफ बाजारात माती झाडणे, माती पुसणे अशा प्रकारचे कामं करून उपजीविका करण्याचा प्रयत्न करतात। असे अनेक कुटुंब वंचित, उपेक्षित आहेत। अपेक्षा एवढीच आहे की आम्ही 2014 पासून लढा देत आहोत। आदरणीय भुजबळ साहेब ज्यावेळेस पालकमंत्री होते, भुजबळ साहेबांनी आणि आदरणीय विधान परिषदेचे आमदार जयंत जाधव साहेब यांनी तो प्रश्न उचलला आणि तळागाळातील उपेक्षितांना न्याय मिळावा, मातंग समाजातील महिलांना, यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि मंत्रालयामध्ये बैठका लावल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केले की सदरच्या महिलांना टेंडर किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा कायमस्वरूपी स्थायी पदावर महापालिका असेल, समाज कल्याण विभाग असेल किंवा इतर जे शासकीय विभाग असतील त्याच्यात सामावून घ्यावं अशा प्रकारचं प्रोसिडिंग दिलं। त्यानंतर दिलीप कांबळे साहेब तत्कालीन समाज कल्याण मंत्री होते, त्यांनीही तसेच मंत्री बैठक लावून अशा प्रकारचे प्रोसिडिंग करून कारवाईसाठी आदेश दिले आणि त्याप्रमाणे 2014 नंतर हे सगळं सुरू झालं। काही महिलांना ठेक्या पद्धतीने काम दिलं, परंतु काही महिला तशाच राहिल्या। परंतु समाज कल्याण विभाग यांनी दोन्ही हात वर करून किंवा आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टमध्ये अगोदर महिला आहे, कोणाला काढायचं, कसं काढायचं, आम्ही दुसरी महिला घेतली। महिलांना घरी बसावं लागलं, स्मशानात जावं लागलं, ही शोकांतिका आहे आणि या सिरियसनेस घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा दिला होता की माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी संधी मिळाली पाहिजे आणि तो जो लढा पूर्ण जागतिक झाला, भारतभर झाला, आज त्यांचं स्वप्न साकारण्यासाठी मातंग समाजाच्या अशा महिला 2026 मध्ये जीवन जगत आहेत, फार मोठी शोकांतिका आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा केला त्या कायद्यानुसार या महिलांचं खऱ्या अर्थानं दलित संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांना न्याय मिळाला पाहिजे या अपेक्षेने आम्ही काम करत आहोत। परंतु महापालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्यांना स्थायी पदावर कामावर घ्यावं अशा प्रकारचं आयुक्त साहेबांनाही 2दा निवेदन दिलेलं आहे। त्यांनी सहानुभूतीने विचार करावा। आपण सगळ्या महिलांसाठी करतो, परंतु या उपेक्षित, वंचित, शोषित, पीडित असलेल्या महिला ज्या जनावरांपेक्षाही खालच्या प्रकारचं कुटुंबाचं जीवन जगत आहेत त्यांना न्याय द्यावा या अपेक्षेने आम्हाला विनंती करतो। विश्वास कांबळे, मातंग मांग सामाजिक संघटनेचा अध्यक्ष। आज आमची बैठक संपन्न झाली। यामध्ये प्रामुख्याने मातंग समाजातील महिला 18 विश्व दारिद्र्यात जगत आहे। म्हणजेच याच 2026ची परिस्थिती बघितली आपण तर खऱ्या अर्थानं मातंग समाजाच्या महिला
या स्मशानात जाऊन स्मशानातील प्रेत जळाल्यानंतर प्रेताच्या राखेमधून ज्या मिळणाऱ्या वस्तू आहेत, रोजभर सोनं असेल, धातू असेल किंवा चांदी असेल, पित्तळ असेल, याच्यावर उपजीविका करणे आणि ते जर नाही मिळालं तर फेकलेले बांबू, कामट्या, कपडे निळ्या भेटले याच्यावर गुजरात केला. ते जो शोकांतिक आहे. अशा परिस्थितीत 2026मध्ये समाजाची महिला उदरनिर्वाह त्यांच्या कुटुंबाचं करत आहे. काही महिला आमुषा मागतात, त्याहीमध्ये फार वाईट अवस्था असते आणि काही महिला सराफ बाजारात जाऊन माती गोळा करणे, कचरा साफ करणे अशा प्रकारचं काम करून त्या गुजराण करतात. ही फार मोठी शोकांतिका आहे. याकरिता बैठका झाल्या. माननीय विधान परिषदेचे त्यावेळेसचे आमदार, लोकप्रिय आमदार जयंत जाधव साहेब यांनी हा विषय उचलला आणि त्यावेळेचे पालकमंत्री सन्माननीय महोदय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी हा विषय तातडीने सिरियसली मनावर घेतला आणि मंत्रालयामध्ये बैठका लावल्या आणि त्या बैठकीच्या दृष्टीने त्यांनी सगळे अधिकारी बोलून या महिलांना पुनर्वसन कसं करता येईल, या महिलांना सन्मानाने जगता कसं येईल आणि यासाठी त्यांनी एक इतिवृत्त तयार केलं आणि महापालिका असेल, समाज कल्याण विभाग असेल किंवा जिल्हा परिषद असेल, बांधकाम विभाग असेल, शासकीय जे खाते असतील त्याच्यामध्ये यांना टेंडर द्यावे किंवा त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा त्यांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे अशा प्रकारचं इतिवृत्त केलं. अशाच प्रकारचं इतिवृत्त समाज कल्याण मंत्री, राज्यमंत्री दिलीप कांबळे साहेब असतानाही पुन्हा एकदा करण्यात आलं. परंतु हे सगळं इतिवृत्त कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलं तर समाज कल्याण विभागाने जसं गांभीर्याने घ्यायला हवं तसं काही घेतलेलं दिसत नाही. समाज कल्याण विभागाने फक्त एकच काम केलं की कॉन्ट्रॅक्ट बेसवर 7-8 महिला घेतल्या आणि दोषारोप त्या महिलांवर करायला लागला. आज त्या महिला वंचित आहे, उपेक्षित आहेत, शोषित आहेत आणि त्याच महिलांवर आरोप करून काय उपयोग? त्या अधिकाऱ्यांनी स्वतःचं जरा गांभीर्य तर बाळगलं पाहिजे ना, नाशिकच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी. तर कमीत कमी त्या महिलांचा विचार झाला पाहिजे आणि हा सामाजिक प्रश्न आहे, हा राजकीय प्रश्न नाही. हा अतिशय तळागाळातील उपेक्षित सामाजिक प्रश्न आहे. याला हात घातला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ चालवली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार होते की माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली पाहिजे, माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी त्यांनी जिंकली. ती संधी त्या लोकांपर्यंत मिळू द्या. 5% आरक्षण देणार, 10% आरक्षण देणार, हा माणूस जो आहे तो कसा जगणार तर याबाबत तुम्ही विचार केला पाहिजे. आणि या स्मशानातल्या महिला ज्या आहेत 2014 पासूनचा लढा, यांना महापालिकेमध्ये सामाजिक न्याय विभागात आणि जिल्हा परिषदेच्या अनुदानित शाळांमध्ये सामावून घ्यावं अशी आमची मागणी आहे. निर्णय झाला पाहिजे, पण ते होताना तरी तुम्ही आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासनापर्यंत जर पॉझिटिव्ह केलं आणि चांगलं थिंकिंग जर केलं तर कमीत कमी या महिलांचं पुनर्वसन होईल. आणि अशा आम्ही टेंडर ज्याला दिलं आहे त्यांच्या अगोदर बाया कामाला लागली आहे, त्यांच्यातल्या 7-8 लावल्या बाया, ते 200-300 बाया डोळीमध्ये पण कसाऱ्यापर्यंत जातात, काही इकडं लासलगावपर्यंत. अशा वाईट अवस्थेत त्यांना कुंभट प्रवास करावा लागतो, काही काही पायी जातात. हे सगळं जीवन बदललं गेलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी जर विकासाच्या चालू आहे तर या सामाजिक डेव्हलपमेंट कोणी